नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा देवीच्या पूजेसाठी काहीतरी इच्छा आहे की मला असं स्वतःच्या हाताने काहीतरी बनवायचं आहे. तर म्हणून म्हटलं काय बनवू. तर एक गोष्ट ती म्हणजे की प्रभावळ मागच्या वर्षी जी मी बनवली होती ती पुठ्ठ्याची बनवली होती आणि बनले छान, दिसते पण छान. पण त्याचा प्रॉब्लेम असा होतो की नंतर तो पुठ्ठा असा थोडासा बेंड व्हायला लागतो. तर म्हणून ह्यावेळी म्हटलं की काहीतरी असं स्टडी असं काहीतरी पाहिजे की म्हणजे जे छान राहील, आणखीन भरपूर वर्ष आपण ते वापरू शकतो. तर ह्यावेळी मी काय केलं, माझे जे कारपेंटर आहेत ना, तर त्यांच्याकडून अशा प्रकारे मी प्लाय कटिंग करून घेतला आहे. जो प्रभावळचा जो शेप आहे ना तसा कटिंग करून घेतला आहे. प्रभावळचे पण बरेचसे ऑप्शन आलेत मार्केटमध्ये, म्हणजे फायबरच्या वगैरे ज्या मी बघितल्या बऱ्याच प्रभावळ, पण त्या खूप महाग आहेत, म्हणजे 5-5.5 हजार, 3-3.5 हजार अशा प्रकारे. तर म्हणून म्हटलं की तुर्तास तरी आपण असं काहीतरी काम करून बघू. तर म्हणून हे मस्त दणकट होणार आहे, म्हणजे एकदा काम केलं तर बऱ्याच पूजेसाठी मी हे वापरू शकते. आणि पूजेमध्ये स्पेशली जेव्हा बॅक साईडला प्रभावळ येते ना तेव्हा पूजा आणखीन खूप छान दिसते. तर हे मी कटिंग करून घेतलं त्यांच्याकडून. ह्याचा जो मधला पोर्शन आहे तो पण मी वेगळा काढून घेतला आहे मागच्या वेळेसारखा. तर म्हणजे मग त्याला वेगळा रंग देईन, म्हणजे मध्ये समजा आपल्याला स्टिक करायचं असेल तर आपण ते करू शकतो, किंवा असंच सुद्धा आपण लावू शकतो. आणि ह्याच्यामध्ये मला एक थीम करायची आहे, तर ती थीम काय आहे ती तुम्हाला पुढे दिसेल. तर त्याच्यासाठी मी काही सामान आणलं आहे, म्हणजे हे जे पॅचेस आहे ते पॅचेस लावणार आहे. त्यानंतर अशा प्रकारची लेस आणली मी. हे तुम्हाला जे पण तुमच्या इथे असं काही नॉवेल्टीचं दुकान असेल ना तर तिथे या गोष्टी मिळून जातील. ही सिल्वर लेस आहे, म्हणजे दोन्ही साईडने मला बनवायचं आहे की दोन्ही साईडने आपण यूज करू शकतो, फक्त एकच साईड नाही. आणि जे कलर्स तर माझ्याकडे ऑलरेडी आहेत. हा एक कलर आहे, गोल्डन आहे. त्यानंतर हे असा हा पिंक कलर आहे. तर हे सगळे फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर्स आहेत, जे निघत नाहीत, फिक्स बसतात छान. तर हे कलर आहेत. त्यानंतर अजून बऱ्याच काही छोट्या मोठ्या माझ्याकडे ऑलरेडी जे नेहमी काय ना काय आपण करत असतो, तर त्याचं काही ना काही सामान पण उरतं. तर थोड्या लेससुद्धा आधीच्या उरलेल्या आहेत, तर त्या आपण कुठे लावता येत असतील तर ते आपण ॲडजस्ट करेल. तर पहिले मी कलरचं काम करून घेते आणि मग त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी ज्या अगदी साधीच बनवणार आहे, खूप असं कॉम्प्लिकेटेड काय करणार नाही आहे. तर चला बघू कसं होतं आहे. तर मागच्या वर्षी पण मी जी पुठ्ठ्याची प्रभावळ बनवली होती ना, त्या बाबतीत पण बरेच जण विचारतात, जेव्हा पण कोणी पूजेचे व्हिडिओ बघतात तर विचारतात की ताई ही प्रभावळ कुठे मिळेल. तर ती मी घरीच बनवली होती आणि त्याचा सविस्तर व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे. तर ही ना मी जसं म्हटलं तुम्हाला की कारपेंटरकडून बनवून घेतले, आणि जोपर्यंत काहीतरी असं छान बॅकग्राऊंड येत नाही ना तोपर्यंत मला म्हणजे पूजेचं समाधानच मिळत नाही असं झालं आहे. तर म्हणून म्हटलं चला आपण स्वतः काहीतरी ट्राय करू. तर म्हणून मेजरमेंट वगैरे व्यवस्थित घेतलं मी, आणि त्यानंतर कारपेंटरला सांगितलं की मला अशा प्रकारे कटिंग करून हवं आहे. आणि त्यानंतर एक थीम ठरवली डोक्यामध्ये की माझ्याकडे ज्या पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्यांना अनुसरून असं मला काहीतरी एक प्रभावळ करायची होती छान. आणि तुम्ही कुठलीही गोष्ट अगदी जेव्हा मनापासून करता ना तर त्या गोष्टीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे यायला सुरुवात होते. म्हणजे कधी आपण जो विचार केलेला असतो ना त्यापेक्षा सुद्धा चांगली गोष्ट तयार होते. तर हे जे पण काही क्राफ्टिंगचं आपण चिटकवायचं वगैरे काम असतं ना, तर हे फेवी बॉन्डने करा. जी ट्यूब मी तुम्हाला दाखवली त्याने खूप छान व्यवस्थित घट्ट चिटकते एकदम. म्हणजे जे कारपेंटर लोक असतात ना ते पण हेच वापरतात चिटकवण्यासाठी. तर हे जे पॅच तुम्हाला जे दिसत आहेत मी चिटकवते, तर हे मी तोरणासाठी मागच्या वेळेला बघा आणले होते. तर इथे माझा विचार होता की मला असं काहीतरी म्हणतात ना एस्थेटिक असं काहीतरी हवं होतं. तर म्हणून म्हटलं की इझी पटकन लावता येईल वगैरे आणि दिसायला पण छान दिसेल. तर असे हे पॅच मला दिसले म्हणून मी ते पॅच घेऊन आली. आणि जो मातीचा कलर आहे त्याला बघा गोल्डन कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय. तर साईडने लेस लावल्या आणि बस आपली आता जी प्रभावळ आहे ती तयार झाली. रेडीमेड सगळंच मिळतं, पण आपल्या हाताने तयार केलेल्या वस्तूचं समाधानच वेगळं असतं.
तर आपली एक साईड रेडी झाली आहे, मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघितली असेल करता करता, पण तरी पण अशी फुल फ्लेश दाखवते. बघा, खूप छान दिसतंय ना. म्हणजे असंच विचार केला की ज्या पायऱ्या बनवलेल्या आहेत, तर पायऱ्यांसोबत कॉम्बिनेशनमध्ये मला असं काहीतरी हवं होतं आणि असं सुचलं, तर म्हटलं चला करूया. असं सिंपल आहे, जास्त असं काही खूप डेकोरेटिव्ह नाही आहे, सिंपल केलं आहे. पण लावलं ना, म्हणजे देवीच्या मागे जेव्हा लागेल ना प्रभावळ पायऱ्यांसोबत, तेव्हा खूप सुंदर दिसेल. तर ही एक साईड आहे बघा. हा खालचा पोर्शन मी असंच ठेवला आहे, कारण हा खाली जाणार आहे. म्हणजे जेव्हा आपण जे चौरंग मांडणार ना, तर चौरंगांच्या मध्ये खाली हा स्पेस जाईल, त्याच्यामुळे मी तिथे काहीच केलं नाही आहे. पण मला तरी खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. तर काल बुधवार होता आणि मी कालच सगळं स्वच्छ करून घेतलं, म्हणजे देव वगैरे सगळं घासून व्यवस्थित सगळं उजळवले देव काल. आणि इथे स्वामींच्या इथे पण सगळं व्यवस्थित सगळं करून क्लीन करून घेतलं, सगळे वस्त्र बदलले. कारण उद्या काय होतं ना, गुरुवारचं म्हणजे एकदम सगळं पडतं मग. आणि माझी पूजेची मांडणी तुम्हाला माहिती आहे की खूप मोठी असते, मग त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त वेळ मला तिथे देता येईल त्याचा मी जास्त विचार करते. तर सजावट म्हणजे फक्त आता प्रभावळ ठेवली म्हणजे झालं नाही, तर लायटिंग्स पण खूप महत्त्वाचं काम करतात. तुम्ही बघा, कुठल्याही पूजेला तुम्ही जेव्हा तिथे लाईट्स चांगल्या लावता ना, तेव्हा ते आणखीन छान दिसतं. तर म्हणून ह्या ज्या लाईट्स आहेत ना, ह्या मी दिवाळीच्या वेळेला मागवल्या होत्या आणि ते समोर या बाजूच्याच गॅलरीमध्ये लावल्या होत्या आणि खूप सुंदर दिसतात आणि लावायला पण अगदी इझी आहेत. कारण जे छोटे छोट्या लाईट्स येतात ना, तर त्या खूप कॉम्प्लिकेटेड असतात, म्हणजे घडी करायला पण खूप कॉम्प्लिकेटेड असतात आणि नंतर लावतानासुद्धा. तर या अगदी मस्त सुटसुटीत होत्या. तर म्हणून म्हटलं चला संपूर्णचा हा इथला पोर्शन आहे ना, तर संपूर्ण इथे ह्या छान अशा लाईट्सच लावून घेऊया. तर लाईट्स बघा लावल्यानंतर कशा दिसत आहेत. तर आता तरी थोडंसं म्हणजे असं हे हलकं हलकं कळतं आहे आपल्याला, पण जेव्हा संपूर्ण पूजा मांडली जाते, जेव्हा देवी आई तिथे साक्षात देवी आईचं स्वरूप बसतं ना, तेव्हा त्याचा जो म्हणजे म्हणतात ना लुक, तो अगदीच वेगळा दिसतो, खूप सुंदर वाटतो. तर बघा किती छान दिसतंय. हेच कॉम्बिनेशन मला हवं होतं की ज्या पायऱ्या बनवल्यात, ज्या पायऱ्यांचा रंग आहे तोच रंग मला मागे प्रभावळला हवा होता. आणि त्याचा एक पूर्ण असा हा छान असा सेटअप वाटतोय संपूर्ण पूजेचा. आणि संपूर्ण जी पूजेमध्ये पण आहे ना, जी रंगसंगती आहे ना, ती अशी एकत्र मिळून आली प्रत्येक गोष्टीची, तर आणखीनच पूजा आपली खूप सुंदर वाटते. तर मला प्रभावळ बघा खूप 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 आवडली, खूप छान झाली आहे. अगदी थोड्या वेळामध्ये अगदी मस्त मस्त अशा गोष्टी आपण घरच्या घरी तयार करू शकतो. आणि ही प्रभावळ जी आहे ना, ती लाकडाची आहे आणि चांगल्या लाकडाची आहे, तर त्यामुळे ती खराब होण्याचे ते चान्सेस नाहीच आहेत. याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन आणखीन काही चेंजेस करू शकता. आपण नवीन जरी एखादी वस्तू घेतली तरी पण तीच वस्तू सारखी वापरून नंतर आपल्याला मग ते बघायला कधी कधी कंटाळा येतो. तर म्हणून अशा सिंपल गोष्टी की ज्या आपण काहीतरी त्याच्यामध्ये DIY करून चेंजेस करून आपण पुन्हा त्या नव्याने म्हणजे बनवू शकतो, नव्याने रिपेअर करू शकतो. तर त्यानंतर आता छान अशा या माळा लावून घेतल्या बॅकग्राऊंडला. अशा प्रकारे आपला देवीचा सेटअप रेडी आहे. आता फक्त उद्या आई तिथे विराजमान होणार, तेव्हा म्हणजे हे काहीच नाही आहे. जेव्हा देवी तिथे साक्षात बसेल ना,
तेव्हा त्याचं जे रूप निखरेल ते आणखीन म्हणजे 10 पटीने ते निखरतं. आणि खूप छान झालं आहे. मी जसा विचार केला होता नियर बाय पोचलेली आहे. म्हणजे जे जे सामान अवेलेबल झालं बघा, कधी कधी आपण जो विचार करतो तशाच वस्तू एक्झॅक्टली आपल्याला मिळतात असं नाही आहे, पण जे मिळतं जे अवेलेबल असतं त्याच्यामधून काहीतरी बेस्ट करायचं आहे हा जर आपला विचार असेल ना तर नक्कीच सगळ्या गोष्टी व्यवस्थित छान होतात. तर आता सध्या सेटअप तर छान झाला आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. बरं, एका ताईने मला विचारलं होतं की ताई उद्या गुरुवार आहे तर उद्या केसांवरून आंघोळ करायची का? तर उद्या केस धुवू नका. तुम्हाला त्याच्यामागचं कारण म्हणजे की आपला गुरुग्रह त्यामुळे कमजोर होतो म्हणून केस धुवायचे नसतात. आणि लादी पुसण्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन, मी तरी लादी पुसते कारण मला इतकी धूळ येते ना एका दिवसामध्ये, पण पायाला अगदी पाय काळे होतात, इतकी डस्ट येते. तर त्याच्यामुळे त्या धुळीमध्ये पूजा करणं मला तरी पर्सनली आवडत नाही. तर म्हणून मी लादी पुसून घेते. कुठलाही दिवस असू दे, लादी पुसल्याशिवाय काहीच काम होत नाही. तर बाकी तुमची इच्छा, तुम्हाला जसं वाटतंय. आणि एक गोष्ट आली ती मी तुम्हाला दाखवते, म्हणजे मी मागवली होती आणि काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता बाकीचा जो व्हिडिओ आहे म्हणजे पूजा कशी होईल, उद्या कुठला मुखवटा देवीचा लावण्यात येईल, कुठलं स्वरूप देवीचं येईल हे तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्येच कळेल. आणि तुर्तास आता हे जे पार्सल आलंय ते मी तुम्हाला दाखवते काय आहे. हे जे पार्सल ऑर्डर केलंय तर हे मी संपदा ताईकडून मागवलंय. जिच्याकडून मी नेहमी रांगोळीचे साचे वगैरे मागवते तिच्याकडून मी मागवलंय. आणि दुसरी आणखीन एक खास गोष्ट मी त्याच्याकडून मागवली आहे ती म्हणजे की त्या पोथी मागवल्या आहेत मी, ज्या या मी तुम्हाला त्या दिवशी दाखवल्या जुन्या पद्धतीच्या पोथी. तर एका ताईने विचारलं होतं की ताई हे हिंदीमध्ये अवेलेबल आहे का? तर हिंदीमध्ये तरी नाही आहे मला वाटतं अवेलेबल, पण ज्यांना ज्यांना अशा पोथी हव्या आहेत तुम्ही त्याच्याकडून मागवून घ्या. मी तुम्हाला जे सांगितलं होतं की टिटवाळा मंदिराच्या इथे पण मिळतात, तर सॉरी मला माहीत नव्हतं, पण तिने मला सांगितलं की ताई आता तिथे नाही मिळत आहेत पोथी. तर तिने हे प्रॉपर बुक डेपोमधून तिने ऑर्डर केल्या आहेत. तर ज्यांनाही उद्यापनासाठी हवे असतील तुम्ही आत्ताच मागवून घ्या, आत्ताच ऑर्डर करा. तोपर्यंत राहतील की नाही माहिती नाही, शाश्वती नाही देऊ शकत. मी 12 ऑर्डर केल्या आहेत, म्हणजे जितक्या येतील लेडीज तितक्या. आणि राहिल्या तर मी ठेवून देते हे पुस्तक, काय माहिती मला हे खूप आवडतं पुस्तक आणि मी देतेही कोणाला. तर ताईंनी विचारलं होतं की ज्या अशा पोथ्या जमा होतात तर मग काय करायचं, तुम्ही वाटून द्या लेडीजला. म्हणजे आता जरी तुमच्याकडे जरी असतील आधीच्या जरी पोथी असतील तर तुम्ही उद्यापनाच्या वेळेला त्याच पोथी द्या, कारण त्या ठेवून तरी तुम्ही काय करणार आहेत. नवीन घेऊन ती पण पोथीच असणार आहे आणि जी तुमच्याकडे दिलेली गेलेली असेल ती पण पोथीच असणार आहे. आपण कधी कधी ज्या आपल्याला साड्या आलेल्या असतात त्या आपण फिरवतोच ना, आपण दुसरं काही कार्य असेल, कोणाचं काही पूजा असेल, काय असेल, तर आपण आलेल्याच साड्या आपण रिटर्न देतो. तशाच प्रकारे तुम्ही ह्या पोथीसुद्धा रिटर्न म्हणजे द्या जेव्हा तुम्ही पोथी वाटणार. आणि अशा प्रकारच्या पोथी ज्यांना हव्या असतील तर संपदा ताईचा नंबर इथे दिला आहे स्क्रीनवर, तर तुम्ही मागवू शकता. तर ह्या मी आत्ताच मागवून ठेवल्या पोथी, कारण नंतर ती शाश्वती नाही देऊ शकत आपण. आणि मी तिच्याकडून मागवलं आहे ते म्हणजे आता बघा, पहिले मी जेव्हा माझा जो जुना उंबरठा होता ना तर तिथे मला साईडला जागा नव्हती एक्स्ट्रा काही काढण्याची, आणि एक अशी छान मध्ये रांगोळी काढू शकतो किंवा काय, तर त्याच्यासाठी मी तिच्याकडून रांगोळीचे साचे ऑर्डर केले होते. हे जे लाकडी साचे आहेत तर बघा अशा प्रकारे ही एक डिझाईन आहे त्याच्यामध्ये, खूप सुंदर आहे ही. जेव्हा आपण घालतो ना म्हणजे रांगोळीच्या याच्यामध्ये तर खूप सुंदर दिसते. हे सगळे जे आहेत ना हे बघा, हे आहेत लक्ष्मीची पावलं, श्री लक्ष्मी प्रसन्न, सुंदर आहे ना, खूप छान आहे. त्याच्यामध्ये बघा खूप सारे चिन्ह आहे, तिथे कमळ आहे, शंख चक्र कलश आहे, लक्ष्मी सरस्वती चिन्ह आहे, मास्याचे चिन्ह आहे, बरीच याच्यामध्ये सगळी चिन्ह आहेत. पण हे तुम्ही दारात जरी काढलं तरी एक साईडला काढा, जेणेकरून कोणी हे ओलांडून जाऊ नये असं, अशा प्रकारे तुम्ही हे काढा. नाहीतर मध्ये जर काढलं तर त्याला ओलांडून जातील लोक. आणि आणखीन एक डिझाईन मी तिला सांगितली होती ती म्हणजे की अशा प्रकारची सुंदर दिसतात. आणि या डिझाईनच्या मध्ये जेव्हा आपण दिवे ठेवतो ना
आणखीनच सुंदर वाटतात. ज्या साऊथ साईडला वगैरे ते लोक ह्या डिझाईन सगळ्या अशा डायरेक्ट हाताने काढतात, पण आपल्याला काही तेवढं येत नाही. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचे साचे आपल्याला खूप मदत करतात. आणि ह्या साच्यांचं ना फिनिशिंग खूप चांगलं आहे, म्हणजे याची डिझाईन काढल्यानंतर अगदी परफेक्ट आणि सुंदर दिसतं एकदम. तर मी 4 साचे मागवले होते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी रांगोळी होती, जी मला हवी होती, ती म्हणजे ही अष्टलक्ष्मी रांगोळी. आणि बरोबर परफेक्ट टाईमवरती ही माझ्यापर्यंत पोचलेली आहे. तर खूप सुंदर बघा ही रांगोळी आहे. असं म्हटलं जातं की अष्टलक्ष्मीची जी रांगोळी असते ना, तर ती आपण जर उंबरठ्यात काढली, म्हणजे आपल्या दरवाजाच्या इथे काढली, तर आपल्या घराला नजर लागत नाही असं मी ऐकलंय. मला याच्या बाबतीत एवढं माहिती नाही आहे, पण असणारच, कारण रांगोळीचा जो असर आहे तो मुळातच हा आहे की जी पण नेगेटिव्ह एनर्जी असते ती आपल्या घरात प्रवेश करत नाही. तर त्यामुळे अशा प्रकारे अष्टलक्ष्मीचं जर चिन्ह म्हणजे रांगोळी जर आपल्या दरवाजात असेल तर नक्कीच ती गोष्ट होऊ शकते. रांगोळीचे साचे मी मागवलेत. आता आपल्या ज्या महालक्ष्मी आईच्या पूजा चालू होणार आहेत, तर त्याच्यासाठी मला हे साचे हवे होते. आपण पूजेच्या ठिकाणी सुद्धा काढू शकतो आणि आपल्या दरवाजामध्ये सुद्धा तुमच्या जागा असेल तर अशा छान रांगोळ्या तुम्ही काढा. आणि जी गुरुवारची पूजा आहे महालक्ष्मी आईची, ती पण तुमची सगळ्यांची खूप छान जाओ. हीच देवी महालक्ष्मीकडे, आई महालक्ष्मीकडे सगळ्यांसाठी प्रार्थना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर संपदा ताईचा जो तुम्हाला नंबर दिलेला आहे, तर तुम्ही प्लीज 11 ते 6 या दरम्यानच कॉल करा, कारण तिचं लहान बाळ आहे, 7 महिन्याचं लहान बाळ आहे आणि ती एकटी सर्व गोष्टी हँडल करते. तर त्यामुळे थोडंसं तुम्हाला रिप्लाय द्यायला उशीर झाला किंवा कॉल्स कधी उचलले गेले नाहीत, तर प्लीज थोडंसं तिलाही तुम्ही समजून घ्या. आणि बाकी तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या छान छान गोष्टी नक्कीच तुमच्यापर्यंत पोचतील.